Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smithara. नमस्कार. आमच्याकडे 3 वर्षातून एकदा उडगरी करतात, म्हणजेच स्तवनिधीला जाऊन ब्रह्मदेवाला पूजेचं साहित्य द्यायचं, पूजा बघायची आणि पद्मावती देवीची ओटी भरायची आणि तिथे नैवेद्य करून देवाला तो नैवेद्य दाखवायचा. या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत. सकाळी 9ला म्हणजे आम्ही स्तवनिधीला पोचलो. तिथे नाश्त्याची ऑर्डर या ठिकाणी दिली होती आणि नैवेद्याची ऑर्डर पण यांनाच दिली होती. पद्मावती देवीची ओटी 2 ठिकाणी भरायची होती, एक या मंदिरामध्ये आणि एक खालच्या मंदिरामध्ये. इथे एक बाळ आलं होतं, त्याचं जावळ होतं, एकदम शांतपणे सगळ्या गोष्टी करून घेत होतं. पूजा इतकी छान बघायला मिळाली. खूप कमीदा अशी पूजा बघायला मिळते. छान बसून बराच वेळ आम्ही पूजा बघत होतो. बऱ्याच देवांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू दान करायची प्रथा आहे किंवा चढवण्याची प्रथा आहे. तर इथे आम्ही मिशी आणि डोळे चढवले होते. हे माझ्या सासूबाईंनी अर्पण केले होते आणि ते पूजेच्या वेळी देवाला व्यवस्थित सजवून किंवा त्याची आरास करून ते मिशी आणि डोळे आणि फेटासुद्धा घातला जातो. यानंतर आरती झाली आणि मग आम्ही दुसऱ्या पद्मावतीच्या मंदिरामध्ये ओटी भरण्यासाठी गेलो. ब्रह्मरायाचं रूप केवढं देखणं दिसतंय बघा. आज गर्दी अजिबातच नव्हती किंवा खूप कमी होती, त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं आणि पूजासुद्धा व्यवस्थित झाली. मंदिर पण किती छान रंगवलं बघा, बघूनच एवढं प्रसन्न वाटतंय. त्यानंतर खालील पद्मावतीच्या मंदिरामध्ये सुद्धा ओटी भरली. या पद्मावती मंदिराच्या वर जे शिखर बसवलेलं आहे ते माझ्या सासऱ्यांनी बसवलेलं आहे आणि ही मूर्तीसुद्धा माझ्या सासऱ्यांनी बसवलेली आहे. स्तवनिधीला जी पंचकल्याण पूजा होती त्यावेळेला ही मूर्ती बसवली होती आणि हे शिखर बसवलं होतं. इथे आम्ही नैवेद्याची ऑर्डर दिली होती आणि जेवण खूपच छान झालं होतं. थालीपीठ, कटाचा सार, पुरणाची पोळी, भात, तांदळाची खीर असा मस्त मेन्यू होता. एकूण दर्शन पण खूप छान झालं आणि जेवण पण खूप मस्त झालं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.